नमस्कार मित्रांनो, मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील अर्थात हॅपी रायडर ॲडव्हेंचर. आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात्म्याला माझा सप्रेम नमस्कार. मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत भिवंडी अंबाडी येथे. काय झालं ते नटचं? नट पूर्ण लूज आहे बघा. लूज. अच्छा, कार्बोरेटरमध्ये प्रॉब्लेम आलेला आहे. गाडीमध्ये असा प्रॉब्लेम आहे की गाडी मिसिंग मारते, ॲव्हरेज देत नाही, कमीत कमी 40-50 स्पीडला गेली का गाडी झटकं मारते. हे प्रॉब्लेममुळे आज कस्टमर आपल्याला आलेले आहेत, त्यांना आपण तो प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह करून देणार आहे. ऑटोमोबाईल गॅरेजचं नाव काय आहे? विनायक टू गॅरेज अँड स्पेअर पार्ट. कुठे आलं हे? अंबाडी नाका. अंबाडी नाका. बरं, इथे आपल्याला काय काय प्रकारचे कामं आपण करतात? सर्व प्रकारच्या आपण कामं करतो, जसं की इंजनची कामे, ऑल टू व्हीलर, ऑल टू व्हीलर, ऑल ब्रँड. हां. अच्छा, आता सध्या आपण काय काम करतोय? आता आपण ही सरांची स्प्लेंडर गाडी आहे, बरोबर. त्याचा कार्बोरेटरचा प्रॉब्लेम झालेला आहे. ओके, तर आता सध्या हे बघा, आता गंज बघा पूर्ण. हां, बघा. या बरोबर आहे. याच्यात त्याच्यामुळं गाडी ॲव्हरेज देत नाही, मिसिंग मारते, गाडी 40-50 स्पीडला गेली का बंद पडते. कस्टमर जशी गाडी पाहिजे तशी ती त्याला मायलेज बिले वेळे चालवते. म्हणजे कार्बोरेटरमध्ये कचरा आलेला आहे आणि स्पार्क प्लग पण काळपट झालेला आहे. मग आपल्याला स्पार्क प्लगचं काय करायला लागेल? आता स्पार्क माझा म्हणतो मी चेंजेस करतो. नवीन. हां, स्पार्क प्लग नवीनच टाकूया. ते आता एवढे लांबून कांदिवलीवरून आलेले, मग आमचं पण कर्तव्य आहे की थोडंफार त्यांना चांगली सर्व्हिस द्यावी. ओके, आणि कार्बोरेटर आपल्याला क्लीन करायचं आहे हां. आणि स्पार्क प्लग फ्रेश टाकायचा, नवीनच टाकायचा आहे. तुम्ही जे व्हिडिओ बनवतात ते कुठे कुठे तुम्ही अपलोड करतात? मग इंस्टावर करतो, फेसबुकवर करतो. इंस्टा आय डी काय तुमची? इंस्टा आय डी विनायक शिला 7006. आणि दुसरं आपले फेसबुकवर तीच फेसबुकला काय आहे? विनायक शिला 7006. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आपले विनायक दादा कार्बोरेटर क्लीन करतायत. हा कुठला स्प्रे आहे? हा WD-40 WD-40. अच्छा, हा फार फेमस स्प्रे आहे. याचा काय फंक्शन आहे? आता जिथे गंज बिन वगैरे असेल ना, जेट साफ करायला चांगला असतो. आपण ज्यामध्ये स्पोर्ट बाईकची छोटी बॉडी साफ करतो ना, ह्या बेस्ट एकदम. बर. हा स्लो जेड आहे. स्लो जेड आहे. दोघांचं काय फंक्शन आहे? दोघांचा आता याच्यामुळे गाडीचा ॲव्हरेज, गाडीची ट्युनिंग, रेस वगैरे ते कसं आहे त्या सर्व याच्यामध्ये भेटून जातो. आणि हा कार्बोरेटर आहे म्हणून आणि FI ला मग हे फंक्शन नसतं? नाही. अच्छा, तुम्ही ते एअर मारू शकतात किंवा याला पुंकर मारून त्यांनी क्लीन केलेलं आहे. तिथे असावं ना काय आता बंद होता गॅरेज. हां. स्पार्क प्लग आहे, चॅम्पियन्स आहे. याच्यामध्ये ओरिजिनल NG येतो, परत बॉसचा येतो आणि चॅम्पियन, हे तीनच प्लग येते तो ओरिजिनल येतात. अच्छा, यो आपला होईल. विनायक दादांनी ट्युनिंग केलेला आहे आणि जो पेट्रोलचा फ्लो आहे त्याला व्यवस्थित रिट्यून केलेला आहे. हा इंजिन ऑइल आहे मोटूलचं 1030. 1030. बाकीचे काय मी 2-2.5 किलोमीटर चालतं, तुम्ही 3000 चेंज करते, काही प्रॉब्लेम नाही. गाडीमध्ये इंजिनची स्मूथनेस राहते आणि परत जे फायरिंग बिरिंग आहे, लुब्रिकेंट्स एकदम चांगल्या परफॉर्मन्स देते गाडी. ओके, इंजिनमधलं जुनं ऑइल ड्रेन करायचं आहे. जुनं ऑइल अतिशय काळं झालेलं आहे. बॉटम साईडला एक एक्झॉगोनल नट असतो, तो खोलून पूर्ण ऑइल ड्रेन केलेलं आहे. ही स्प्लेंडर आहे, याला किती लिटर ऑइल लागतं? याचे तिला काय? 900 लागतो, पण टायमिंगचं काम असल्यामुळे आपण याच्यामध्ये 1 लिटर टाकलंय. अच्छा, म्हणजे 900 सफिशियंट आहे. 1 लिटर टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे लेवल जर बनवलं त्याची लेवल पण कमी होती, त्यामुळे आपण थोडा एक्स्ट्रा टाकले. एक्स्ट्रा टाकलेलं आहे. अच्छा, ओरिजिनल त्याची लेवल खूप कमी झाली होती. विनायक दादांनी आता गाडी टेस्ट राईडसाठी काढलेली आहे. एक मोठा चक्कर मारून ते परत आलेले आहेत. गाडी जशी पाहिजे होती तशी झालेली आहे. अच्छा. कस्टमरला पण राईड देऊ का, त्यांना विचारू त्यांना कसा होतो परफॉर्मन्स. येस, नक्की 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 नक्की.
फरक पडलाय ना, कारण की आता जेव्हा तुमचा कार्डबोर्ड आहे ना, तो आधी पूर्ण जे सेटिंग आहे ना त्याची चुकीची जाते. हां, मग आता आपण परत सेटिंग मारलेली. हां, मग थोडा तो फ्री झाला ना, तुम्हाला जसा पाहिजे तसा होऊन जातो. असं आहे का? हे चुकीचं काम केलं होतं ना. आधी म्हणजे सेटिंग आहे ना, एटचा नट त्यावेळेस जास्त बिल आपला आरबीएनचा असतो ना, तुला एकदम कमी केलता. सेटिंगची चुकी केली, त्यामुळे तुला ॲव्हरेज तुम्हाला देत नव्हती गाडी. हां, आता कमीत कमी तुम्हाला ती 50 पर्यंत दिली ॲव्हरेज. अरे वा. हां, छान आहे, छान काम झालं गाडीचं. यस सर, कांदिवलीवरून आलो. व्हेरी गुड, व्हेरी विनायकचं गुड, नावच आहे या एरियामध्ये. व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्याने विशेष म्हणजे आज दुकान उघडणार नव्हता. हां हां, त्याने आपल्यासाठी ते शॉप उघडलेलं आहे. कांदिवलीवरून आलो, एवढं लांबून आलो हे सांगितलं आणि त्याच्यानंतर त्याची खूप महत्त्वाची कामं होती तरी सुद्धा आपल्या प्रेमाखातर त्यांनी आपलं काम केलेलं आहे. आमच्यासाठी थांबला आणि गाडीचं काम करून दिलं. येस 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 येस. आता फायनल फिनिशिंग करतायत. ओके, नट बोल्ट वगैरे. 450 आणि प्लसचे 100 रुपये, 550 रुपये. 550 ना 600 देतात. स्कॅनर कुठे? हां, मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत भिवंडी येथे आमचे मित्र विनायक शेलार यांच्याकडे. त्यांचं ऑटोमोबाईल्सचं दुकान आहे. स्पेशलिटी त्यांची टू व्हीलरची आहे. दादा, तुमचं नाव पूर्ण सांगा प्लीज. विनायक बबन शेलार, राहणार कुंदे. आणि तुमचं हे गॅरेज कुठेचं आलं हे? हे आपल्या भिवंडीमध्ये अंबारी नाका दिगाशीपाडा रोड ते तिथं आपला गॅरेज आहे. बरं, तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारच्या गाड्या इथे हे करतात? जसे की आपण 125 सीसी झाली, 200 सीसी झाली, 250 सीसी, 400 सीसी, सर्व प्रकारच्या आपण ज्या स्पोर्ट बाईक आहेत त्या आपण करतो. जसे की आज मी इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकतो, माझ्याकडे खूप कस्टमर येतात, पण काही वेळ नसल्यामुळे कस्टमर जास्त घेत नाही. म्हणजे कस्टमर त्याची आपल्याला गाडी टाकतो, त्यांचं मत असा असतो की आपल्याला एकदम चांगली सर्व्हिस द्यावी, त्या मनाने आपण घेतो. जास्त मग गाड्या घेत नाही, आपण थोड्याशीच गाड्या घेतो. आज आपल्याकडे व्हिडिओ बघून सर आले ते कांदिवलीवरनं. कांदिवलीवरून आपले शिरसाट सर आलेले आहेत. ओके ओके. तुमच्याकडे कुठून कुठून कस्टमर येतात? आपल्याकडे जास्त करून वाडा साईड करून येतं, विरार साईड करून येतं, शहापूर साईड करून येतं, बेवंडी साईड करून कौची येतात. कारण की तो पट्टा लांब पडतो ना, त्यामुळे येतात. पण काही येतात आपले जे आपले खात्री असतं, विश्वास असतो येते आणि आपली गाडी टाकताना तशी विश्वास आपण गाडी बनवून देतो. डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे मुसाफिर, डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे मुसाफिर.